या अभंगामध्ये तुकोबराय संतांचे वर्णन करतात आणि संतांचे वर्णन करत असताना तुकोबराय आईची उपमा देतात. तुकोबराने आईची उपमा का दिली बरं? देवाची जरी उपमा दिली असती तर काही फरक पडला नसतं महाराज. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. कुणीतरी देव कमी पडतो महाराज. जे कार्य संत करतात ना ते देव करू शकत नाही महाराज. कारण काय? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारे. कारण भक्ताला पायाजवळ होतो महाराज आणि दुर्जनाला संवारतो महाराज. त्याच्यामुळं देवाची उपमा देऊ शकत नाही. आईची उपमा देऊ का दिसतो माहिती का? कारण बरेचसे असे एक की संतत्व हे मातृत्वाला समानतेने मला तसं बघायला गेलं की मातृत्वापेक्षा संतत्व हे 1000 पटीने मोठे आहे. परंतु या विश्वामध्ये संतत्वाचं गुणगान गाण्यासाठी संतत्वाचं वर्णन करण्यासाठी दुसरा दृष्टांतच नसल्या कारणामुळे तुकोबरायांनी हा दृष्टांत निवडला महाराज. या अभंगामध्ये तुकोबराय 3 दृष्टांत आईच देतात महाराज. पहिल्या चरणामध्ये म्हणतात की लेकराचे हित वाही माऊलीचे चित्त. लेकराचं हित माऊली वाटे महाराज हे झालं प्रथम चरण. द्वितीय चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की ती आपल्या मनाचं निस्वार्थ प्रेम आपल्या मनावरती करते महाराज. आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की ती आपल्या मनाचा 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळ करून त्याचं सर्वस्व चालवते म्हणजे तृतीय चरण. आणि या 3 चरणाचा सिद्धांत महाराज चौथ्या चरण म्हणतात. तुकोबराय म्हणतात की अशा मातृत्व या जगावरती प्रेम करा संतांच्या चरणावरती मी माझ्या जन्म मरणाचं दुःख मी तिथं ठेवतो आणि माझ्या जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. असा 4ही चरणाचा अभंग आहे महाराज. अभंग सगळ्यांच्या लक्षात आला असेल. अभंगाचा भावार्थ चालू असलेला आपल्या सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह ह्याही वर्षी दत्त भगवंताच्या जयंतीनिमित्त जन्मोत्सवाने तेच ज्यांच्याकडनं मला सेवा आली हे आपले श्रीमंत समाधी ट्रस्ट आणि तसेच आपलं सर्व जे हरिभजनी ग्रुप किंवा माऊली संगीत विद्यालय किंवा आपलं नाथबर्मा फाउंडेशनच्या वतीने माझ्याकडे सेवा आली. मी सगळ्यांचा आभार मानतो महाराज. आणि जे आज माझं कीर्तन आवर्जून हजर देतात ते आमचे पहिले सगळ्यांचा त्याचा आभार मानतो. ते आमचे गुरुजी म्हणजे एवढं व्यक्तिमत्व महाराज की ज्ञानी माणूस कशाला म्हणतात महाराज. ते असे नदीसारखे शांत वाट महाराज. जे अज्ञानी लोक असतात ना ते वळ्याच्या पाण्यासारखे असतात महाराज. पाणी येतं आणि लगेच चालत. मोठे व्यक्तिमत्व असून देखील ते माझ्या कीर्तनाला आवर्जून हजर आहे महाराज. आमचे संदीपन महाराज माझ्यावरती नितांत प्रेम करतात महाराज. आवर्जून आठवड्यातून 1 ते 2 वेळेस गुरुजी मला समोरून फोन करतात की बाबा महाराज काय झाले. आज त्यांचे चरण स्पर्धा आमच्या घराला पण लागले महाराज. खरंच की भाग्यवंता घरी भजन पूजन आणि संतांचे चरण लागल्यानंतर काय अजून कमी पाहिजे जीवनामध्ये. ते गोरे काका असतील आमचे छोडे महाराज आहेत आणि ज्यांचं कीर्तन आपण नेहमीच ऐकतो, गायन ऐकतो, मृदंग ऐकतो आणि गायन सुद्धा त्यांचं उत्कृष्ट असं आहे. असे आमचे जीवलग मित्र आदरणीय वंदनीय श्री पुरी महाराज. आणि त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये गान कोकिळा म्हणून ओळखलं जातं महाराज. ते आमचे सतीश महाराज आमचे परम मित्र. तेही आवर्जून एका शब्दावरती एका फोनवरती हजर राहिलेत महाराज. आमचे कालच कीर्तनकार झाले महाराज मांडवलकर महाराज. एवढ्या पाण्या आजच कीर्तन केलं महाराज. मायकानं सुद्धा मारलं नाही महाराज. एवढी सिस्टम खतरनाक असून सुद्धा एवढं उत्कृष्ट कीर्तन त्यांनी केले. आता ते काय त्या ट्रस्टीचा काहीतरी बजेटचा प्रॉब्लेम आहे. पण सांगत असताना मी काय असतं काय नाही ते सिस्टम म्हणजे कार्यक्रम करायचा ना तर चांगला करायचा ना तर करायचा नाही. 5,000-2,000साठी उगाच किंग कांग हे विक्षेप होतो कीर्तनामध्ये असं होत आहे. कारण तुका म्हणे भजनाप्रमाणे काय थोडंपणा जळायचे आणि कीर्तन हे भजनाशिवाय होत नसतं. मग प्रवचन ठेवा सर बरोबर की नाही. असे आमचे असणारे सगळे भोंगळे काका असते ते पण निस्वार्थ सेवा महाराज आमच्या भोंगळे काकांची. त्यांना
म्हणजे 7 दिवस हजरत महाराज कुठं त्यांना पंचपदी नसते काही नसते तरी पण सगळ्यांच्या अगोदर हजर असतात. सगळे काकड्याला पण हजर असतात, हरिपाठाला पण असतात आणि आज कीर्तनाला पण हजर आहेत. आणि आमचे आदरणीय वंदनीय पेटी मास्तर राग अजिबात येत नाही महाराज, असा बी त्यांना राग येत नाही. पण तुम्ही कुठला राग म्हणा गुरुजी, पेटी मास्तर जाधव महाराज बरोबर स्वर लावणार. त्यांना विचारून राग कुठला आहे, रागच येत नाही म्हणते मला अजिबात, असा राग येत नाही. असे असताना सर्वगुण संपन्न आमचे जाधव महाराज आणि त्यांचं दररोज म्हणजे ड्युटी संपली की दररोज गाथा आपल्या मेन मंदिरामध्ये तुकोबारांच्या दररोज विनापार असतो. तो डेली 1-9 दिवस चुकता ना चुकता, फक्त गुरुवार दिवस सोडला कारण गुरुवारी भजन असतं ना तेवढा दिवस खडा असतो फक्त बाकी. आणि ही सेवा निस्वार्थ सेवा असते महाराज, जशाच्या पर्यंत सेवा करतात. चला जाय विठ्ठल. आणि आज आपल्याला एक असं सुंदर असं व्यक्तिमत्व लाभलं महाराज की हे वाजवणं मला सोपं नसतं राहत महाराज. रात्रभर जागावं लागतं म्हणजे इंद्राच्या काठावरती, हे बोट फुटतात महाराज. काल आम्ही सोबत जेवायला बसलो ना महाराज, त्यांना जेवता सुद्धा येत नव्हतं महाराज. भाजी तिखट असल्यामुळे काय होतं, बोट फुटल्यामुळे तिखट लागते बोटाला. त्यांनी म्हटले महाराज चमच्याने जेवले राहत म्हणजे एवढा त्याग तुझी करायला लागतो महाराज. कला म्हणजे सोपं नाही महाराज. अभ्यासासी सांग कार्य सिद्धी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्य सिद्धी अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. अभ्यासाशिवाय काही शक्य नाही महाराज. जीवनामध्ये अभ्यास लागतो महाराज. कीर्तन काय महाराज, माणूस गोळ्या अंगावर घेऊन पाठ करू शकतो महाराज. कीर्तन काय लागतं काय, याच्या 4-5 पाठ केले, त्याचे 4-5 केले, झालं कीर्तन आहे की नाही. पण यासाठी महाराज प्रॅक्टिसच लागते महाराज, गायनासाठी रियाजच लागतो महाराज. याचं सोपं नसतं महाराज. तेच आमच्या आता सगळेच कीर्तनकार आहेत महाराज. शोधून जर काढलं तर कमीत कमी यांच्यापेक्षा निम्मेपेक्षा वरचे कीर्तनकार आहेत. आमच्या हरकताई आहेत, इथं आमच्या गुरुताई आहेत, इथं आमच्या काय नाव पुणेताई आहेत, जाळूताई आहेत, आपण ताई तुम्ही तिथं सगळेच कीर्तनकार. यांच्या समोर कीर्तनकार म्हणजे खूप दडपण. आणि त्यात आज आमच्या समोर गुरुजी असल्यामुळे आता काय बोलावं, कारण बाहेरचं काही बोलायला चालत नाही. गुरुजी म्हणलं की अभंगानच, पण गुरुजी म्हणले मोकळं बोला, तुम्ही जे ते बोला, मोकळं सगळं बोला, काय नाही. लेकोराचे हित लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त असे कवल्याची जाती करेला भावी न प्रीती. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. या अभंगामध्ये तुकोबाराय संतांचं वर्णन करतात महाराज. पण वर्णन करायला सुद्धा महाराज पात्रच लागते, मला अधिकार लागतो. कोणी कोणाचं वर्णन करू शकत नाही महाराज. त्यासाठी सुद्धा एखाद्या गायकानं गायकाचं वर्णन केलं तर योग्य ठरलं महाराज, बरोबर आहे का नाही. पण तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. मग तुकोबाराय मध्ये संतांचे गुण आहेत का, गुण असले तर कमी फक्त तुकोबारायमध्ये गुण आहेत का. कारण तुकोबाराय म्हणतात की संत कसे आहेत, संत आईप्रमाणे आहेत. आई कशी आहे तर तुकोबाराय म्हणतात की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मग माऊलीचा अधिकार किती आणि संतांचा अधिकार किती, त्या पाळण्यामध्ये तुकोबाराय बसतात का. अवघ्या तुकोबारायांच्या अधिकार एवढा मोठा आहे महाराज की जो काळ हे अख्खं विश्व त्या यमाला घाबरतो, काळाला घाबरतो महाराज. जगा काळ खाय आम्ही माता दिला, आम्ही माता
तुकया घरी रावतसे तुकया घरी रावतसे काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावतसे. हे विश्व इथं कोणाला विचारा तुम्ही महाराज, सगळेजण कोणाला घाबरत महाराज, मरणाला घाबरत महाराज. इथं आहे का कोणी सांगतं की मरणाला घाबरत नाही? एखाद्या डॉक्टरना सांगितलं महाराज तुम्ही शुगर वाढली महाराज, ते 3-3 वर्ष शुगरचा विचार करतो महाराज. का? की त्याला वाटतं की आपलं मरण समोर आले महाराज. एवढंच कशाला महाराज? अहो मनुष्य घाबरत नाही, घाबरतात नवल काय, पण प्राणी माता सुद्धा घाबरते महाराज. हे उंदीर महाराज, ते पिंजरा असतं ना, उंदर पकडतात. तुमच्याकडे असतं का नाही? आमच्याकडे असतो. ते असं गोल असतं, राहून जाळीचं असतं बघा त्यात, आणि त्यात शेंगदाणे वगैरे ठेवले असतात. ते उंदीर महाराज त्या शेंगदाणे खायसाठी त्या पिंजऱ्याला ना किरण महाराज तुमच्यासारखंच असं चक्र महाराज त्याला, पण त्याला त्यामध्ये जाजरा सापडत नव्हता महाराज, सापडत नव्हतं त्याला. मग ते सारखं चक्र मारून मारून परेशान झालं महाराज. मग तिथे चिवडे मार झाले अशी. दुसरं उंदीर आलं परत. म्हणजे त्यांना काय किरण महाराज काय थकले, अहो भूक लागली राव. मग ते म्हणले किरण चिवडे मारा, म्हणजे हे काय शेंगदाणे खा की पडेल. अहो म्हणले 10 चक्र मारले मी त्याला, रस्ता सापडे ना. मग चिवडे मार म्हणले काय एवढे किरण महाराज तुम्हाला हे करून रस्ताय. तसे चिवडे महाराज आतमध्ये गेले महाराज. आतमध्ये गेले बरोबर दरवाजा झाला बंद. मग घाबरले ना, मग हे लागलं असायला किरण महाराज. हा आता कसं महाराज? मग चिवडे महाराज भूक लागेल, मग ते उंदरांना शेंगदाणे खायला पाहिजे का नाही. ते नुसतं चक्र माझा बाहेर जात रस्ता कोण नाही, कारण त्याला आपलं तिथं मरण समोर दिसलं महाराज त्याला तिथं. कारण मरणाला सगळं घाबरतात महाराज. असे तुकोबबार आहे तो काळ. तुकोबबारांच्या घरी गुलाम सलाम करी तुकया घरी राबीत असे महाराज. तुकोबबारांच्या घरी महाराज गुलामी करत होता महाराज. एवढंच नाही महाराज, तुकोबबारांचं नाव जरी घेतलं महाराज, तुकाराम 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 नाम घेता कापे मन, धन्य तुकोबा समर्थ एवढंच नाही महाराज, तुकोबबारांचं वर्णन वैरण सुद्धा वर्णन केलं महाराज. ह्या साबणाच्या शेवटच्या रंगात काय म्हणतो का ना, धन्य तुकोबा समर्थ
रामेश्वर भक्त भुजा तुका विष्णू नाही बजा तुकोबा समर्थ तुकोबरांचा अधिकार नाही महाराज, त्यांच्या धर्मपत्रिकेचा अधिकार बघा महाराज. अहो तुकोबरांच्या अगोदर भेट महाराज भगवंतांनी कोणी दिली महाराज? आवडीला दिले महाराज. तिच्या पायातला काटा काढा महाराज. हे भाग्य कोणाला लागतं महाराज? हा अधिकार तुकोबरांचा महाराज. तुकोबरांची खाती महाराज काशी पती वरता पतिवर्ता तिची देवावरी सत्ता. महाराज पतिवर्ता कशी म्हणतात महाराज? ती देवा सुद्धा सत्ता असते महाराज. तुकोबरांची कीर्ती महाराज काशीपर्यंत गेली आणि काशीचा एक पंडित महाराज तुकोबरांच्या भेटीसाठी आला महाराज. भेटीला आल्यानंतर महाराज सकाळची वेळ होती. तुकोबरा प्राप्तविधीला गेले होते महाराज आणि घरी त्यांची मुलगी होती. तो काशीचा पंडित त्या मुलीला विचारला की तुकोबरा आहे कुठे? तुम्ही सांगितलं महाराज की ते आता प्राप्तविधीला गेलेत, तुम्ही थोडा वेळ बसा, पाणी वगैरे प्या, ते येतील. नाही म्हणजे माझ्याकडे वेळ नाही, मला तुकोबरा यांना भेटायचं आहे, मला फक्त सांग म्हणलं कुठल्या दिशेने गेले. त्याला बोट दाखवलं महाराज आणि त्या दिशेने गेले महाराज. गेल्यानंतर महाराज एका झोपामधून महाराज तो नामस्मरणाचा आवाज होतो महाराज. विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा
असं तुकोबारांचं भजन चालू होतं महाराज. भजन चालू असताना त्या काशीच्या पंडिताला राग आला महाराज की तुकोबारा तुम्ही हे काय करता? अहो एवढं त्या भगवंताचा पवित्र नाम तुम्ही असं ऐकून नाही काय घेता? त्यावेळेस तुकोबारा काय बोलले महाराज? माझी मज झाली अनवरवाची, माझी मज झाली अनवरवाची, संतयान माता गीतवासे, संतयान माता तुकोबारा म्हणतात की माझे अनावर झाले, माझी ही जीभ नाही माझ्या ताब्यात राहत नाही. तुम्ही एक काम करा, ही जीभ तुमच्या हाताने धरा आणि तिला बंद करा. त्या काशीच्या पंडितांनी महाराज ती जीभ धरली. महाराज धरल्यानंतर ते करंट का सप्लाय होतो महाराज, त्याचा करंट सप्लाय झाला नाही, त्याच्यामुळे कुठलं फुल यायला लागलं महाराज. ते भांडवलं महाराज. ते म्हणते हे काय झालं? ते म्हणते हेच तुकोबा म्हणतात की हेच मला कळत नाही काय होतं. माझी म्हणजे झाली अनुभवाच्या छंद या नामाचा घेतलाशी, दिन रजनी हाची बंदा, दिन रजनी हाची बंदा, दिन रजनी हाची बंदा, दिन रजनी हाची बंदा, गोविंदाचे हरी गोविंदाचे गोवाड, गोविंदाचे गोवाड, दिन रजनी हाची बंदा, दिन रजनी हाची, दिन रजनी हाची बंदा, गोविंदाचे गोवाड, गोविंदाचे गोवाड, गोविंदाचे गोवाड, गोविंदाचे पोळे असा तुकोबारांचा अधिकार आहे महाराज. तुकोबारांचं वर्णन करण्याचा अधिकार ऐकणे महाराज. तुकोबारा म्हणतात की हे संत आहे ना, ही आईप्रमाणे आहे महाराज. आईचं अंतकरण असं आपल्या लेकरासाठी महाराज कसं असतं महाराज? तुम्हाला रायगड माहित असेल ना, असं कोणी एक रायगड, रायगडावरती महाराज एक पश्चिम टोक आहे. त्या पश्चिम टोकाला एका आईचं नाव दिलेलं महाराज. काय केलं होते आईने महाराज? त्या रायगडच्या पाठीशी रायगडवाडी होती महाराज. तिथे काही गवळणी होते महाराज, आणि त्या गवळाने ना दररोज त्या रायगडावरती दूध विकायला जायचं महाराज. दूध विकायला जायचं आणि रायगडाचे काही नियम होते महाराज की संध्याकाळी तो महाद्वार ते बंद व्हायचं, त्याच्यानंतर आतला माणूस आत आणि बाहेरचा माणूस बाहेर. तो एक दिवस काय झालं महाराज, एका गवळणीला मुंजाला मला आतून उशीर झाला आणि ती मध्ये अडकली महाराज. अडकल्यानंतर
तिचं बाळ खाली तिने जुळणीमध्ये झोपी घातलेलं होतं महाराज. आणि त्या शिपायाला ती विनंती करू लागली की दादा मला जाऊ द्या, माझं बाळ खाली रडतंय, तुला घरामध्ये सांभाळा सुद्धा कोणी नाही, ते झोपेतून उठले ना तर ते पाहू पुढे आई कुठे म्हणून, तर मला तुम्ही सोडा. पण ते म्हणले की आमचा नाईलाज आहे, राजाच्या आदेशाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आणि हा रायगडचा नियम आहे, एकदा महाद्वार बंद झाल्याशिवाय सकाळशिवाय फिरत नाही. ती हताश झाली महाराज माऊली आणि ती फक्त आपल्या लेकराचा विचार करू लागली महाराज. विचार करत करत महाराज ती रायगडच्या पश्चिम टोकाकडे गेली महाराज. गेल्यानंतर तिला फक्त आपलं लेकरू शकतो महाराज, की माझं लेकरू जर उठलं तर त्याला कोण घेणार, ते रडवून तिचा प्राण सुद्धा जाऊ शकतो. त्या माऊलीला आपल्या लेकराशिवाय काहीच दिसत नव्हतं पुढचं. त्या रायगडावरून जर वरून जर बघितलं ना तरी चक्कर येते महाराज, इतकं उंच ते. आणि त्या माऊलीनं हिंमत केली महाराज, आपल्या दुधाची जो माठ होता ना तो बाजूला ठेवला आणि तिने उतरण्याचा निर्णय घेतला. तिथून उतरता महाराज, आता रायगड उतरता किती अवघड आहे, बोट फुटले, बोटामध्ये पायामध्ये काटे घुसले, सगळे हात डोकं फुटले, रक्तबंबाळ झाले. पण ती खाली आली महाराज. खाली आल्यानंतर तिला थोडं समाधान वाटलं. एखादा पक्षी जसे मला पंख कापल्यानंतर तशी अवस्था होती ना तशीच अवस्था झाली होती. त्या पक्षीला विचारा की आता तू तुझ्या लेकरं कसं असेल. त्या पक्षीची जशी अवस्था होती महाराज तशी तिची अवस्था झाली होती. आणि ती गेली महाराजांना आपल्या बाळाची भूक तिने भागवली महाराज. आणि सकाळी सगळ्या रायगडावरती चर्चा आली महाराज की एक गवळण फॅमिली होती, गवळण कुठे. सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर गवळण तर वरती नाही, मग गवळण गेली कुठे. मग खाली आल्यानंतर खाली तपास लागला की ते गवळण खाली आली उतरली होती. महाराजांनी महाराज तिला बोलवलं, सभेमध्ये बोलवल्यानंतर तिला विचारलं की तू खाली गेली कशी, तुझ्या शौर्याचा तुझ्या हिमतीशी आम्हाला म्हणजे तुझी एवढी हिंमत झाली त्या लेकरासाठी, तू गेली खाली कशी. त्यावेळेस ती म्हणजे महाराज मी एका लेकराची आई आहे आणि माझं लेकरू खाली उपाशी होतो. तुका म्हणे माता अवघिता नुल्याची चिंता, 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 अवघिता नुल्याची चिंता म्हणे माता अवघिता चिंता, अवघिता मुराती चिंता, अवघिता मुराती माता अवघिता मुराती चिंता, अवघिता मुराती चिंता, अवघिता मुराती चिंता. त्या राजाने विचारलं की मला तुझा पराक्रम परत बघायचा, माझ्या डोळ्यात तुझा पराक्रम परत बघायचा. त्यावेळेस त्या मातेने महाराज म्हणले, महाराज काल मी एका लेकराची आई होती म्हणून खाली उतरले, माझं लेकरू खाली उपाशी होतो म्हणून मी खाली उतरले. आज जरा बघितलं ना तरी माझे डोळे फिरतात, आज मी माझी उतरण्याची हिंमत नाही. त्यावेळेस राजाने निर्णय घेतला महाराज आणि त्या पश्चिम टोकाला महाराज नाव दिले. महाराज काय नाव दिलं होतं, हिरकणी बुरुज. हिरकणी बुरुज एका त्या आईचं म्हणजे आपल्या लेकरासाठी कुठल्या अवस्थेला मार जाऊ शकते हेच अभंगाच्या प्रथम चरण.
वाटे